चिन्मय, वरचढ का वाटते तुला सोनाली तुझ्यापेक्षा? सांग जरा याचं तर कारण. प्लीज. एकतर आवाज दणकट आहे माझ्यापेक्षा सुद्धा. दुसरे म्हणजे माझी शब्दसंपदा कमी पडते तिच्या पुढे. इतकं ती सोनाली बोलू शकते आणि तिची ऊर्जा इतकी जास्त आहे, ती रील्समुळे आपण सगळेच अनुभवतो. अरे हे की किती छान कौतुक आहे ना हे. आता हे कौतुक होतं की नाही, मग हे असं का कन्वर्ट? कसं कन्व्हर्ट? हे पण कौतुकाचाच भाग आहे असं. तसं नाही, म्हणजे आता रील्ससाठी खूप डोकं लावून ते करावं लागतं आणि सामाजिकतेमध्ये पण सोनाली माझ्यापेक्षा खूप पावलं पुढे आहे. कारण तिच्यामुळे सोनालीच्या रील्सवरून एक वेगळा सिनेमा तिथे घडलेला आहे. म्हणजे पॅन्थरची एक दुसरी कॉपी निघालेली आहे की सेलू मधली झाडं कशी आहेत, पाणी प्रश्न कसा ज्वलंत आहे, नदी तिने एक रील शूट केलं होतं. छान नदी वाहते आहे आणि निळं आकाश आहे. त्या पुलावरती आम्ही हे करतो आहोत. पण ते रील बघितल्यावर कळेल की सेलूमध्ये पाणी नाही, कारण नदीमध्ये पाणीच नाहीये. इतकं सगळं तिची सामाजिकता आणि सगळं भान इतकं अप्रतिम असल्यामुळे ती सर्वार्थाने माझ्यापेक्षा वरचढ आहे. त्यामुळे मी सोनालीला जय भीम पॅन्थरचं शिंग असं म्हणू. हा, ते कधीही ते मारलं जाऊ शकतं.